नमस्कार मित्रांनो, मंडळ आपला आभारी आहे या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत। तर मित्रांनो, शुभ सकाळ। वाजले आहेत 8:30 आणि आज आपल्याला सुट्टी आहे। 15 ऑगस्ट आहे आज। तर त्याचा तर आज आपल्याला लाभ घ्यायलाच पाहिजे, कारण एक दिवस सुट्टी मिळते। तर आज आपण ध्वजारोहणासाठी आपण आज जाणार आहोत लोहगड किल्ल्यावरती आणि माझ्यासोबत आहे सोनू पोपडे, अभिषेक थोरात। तर मित्रांनो, आज एक्साइटमेंट वेगळीच आहे, कारण बरेच दिवसानंतर पुन्हा आपण आज लोहगडवरती जाणार आहोत। मी तुम्हाला ते सर्व दाखवतो आणि तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपण भेटू थोड्याच वेळात। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। तर चला मित्रांनो, आता आपण निघत आहोत। तर आपण भेटू, पहिले चहा वगैरे पिऊ तिथे जाऊ आणि मग आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करू। मित्रांनो, आता आपण मारुती साईडने जात आहोत आणि आपले सोन्याभाऊ पण आपल्यासोबत आलेले आहेत। पाहू शकता। आता इथे चहा पिऊन घेऊ। म्हणजे बघा डेकोरेशन वगैरे कसं केलंय। तर मित्रांनो, चहा वगैरे पिऊन झाला आता आणि आता आपण कार्यालयामध्ये पोहोचलोय आणि इथून अजून 5 किलोमीटर आहे लोहगड किल्ला। तर आता आपण इथे आलो, इथं नाश्ता करून घेऊ। पाहू शकता। आता आपण भजी वगैरे घेतले, त्याला नाश्ता वगैरे करून घेऊ आणि मग पुढे आपण कंटिन्यू करू। तर मित्रांनो, आपण बऱ्यापैकी आता जो चढ आहे चढून वरती आलो आहे। आपल्या गाडीने काय थोडी दिली नाही, कारण ॲक्सेसवरती ट्रिप्सी तेवढी लोड घेत नाही, त्यामुळे आमचे सोनू भाऊ आणि अभिषेक होऊ शकता चालत आले। तर मित्रांनो, फायनली आता आपण लोहगडाच्या पायथ्याशी आलोय। पाहू शकता इथे आहे पार्किंग। तर मित्रांनो, चला आता आपल्याला गड चढायचा आहे। आज खूप गर्दी आहे गडावरती, कारण हॉलिडे आहे, इंडिपेंडन्स डे आहे, त्यामुळे गडावरती गर्दी खूप आहे। पाहू शकता, काय पाहू शकता पाठीमागे गर्दी। इथे एंट्री आहे। इथे एंट्री आता जस्ट तिकीट घराच्या इथून तिकीट वगैरे घेतलं। पर पर्सन 25 रुपये तिकीट आहे। आम्ही पाहू शकता, आम्ही तिघे जण आलो। 75 रुपये तिकीट पे करून आपण आता गड चढायसाठी सुरुवात केली आहे। अजून आपल्याला खूप चढायचं आहे। पाहू शकता इथे वरती।
पाहू शकता मित्रांनो, हा आपला पुढे लोहगडच्या समोरच विसापूर किल्ला आहे. आपण आता गडाच्या दरवाजापाशी आलोय. ह्या दरवाजाला गणेश दरवाजा असं म्हणलं जातं. पाहू शकता असा आहे ते गणेश दरवाजा. आपण आता गडाच्या आतमध्ये प्रवेश केलाय. पाहू शकता गडाच्या गणेश दरवाजा समोरच तोफ सुद्धा आहे. गडावर चढतानाच इथे आहे धान्य कोठी. आपण आतमध्ये जाऊ शकत नाही कारण पाण्याने भरलेली आहे. पाहू शकता. आता आपण मित्रांनो नारायण दरवाजा इथे पोहोचलोय. पाहू शकता नारायण दरवाजा संपल्यानंतर समोरच अजून एक दरवाजा आहे. त्या दरवाजाला नाव काय नाही, पण दरवाजा आहे. त्याच्या पुढे आहे हनुमान दरवाजा. पाहू शकता हा आहे हनुमान दरवाजा. हा आहे गडाचा लास्ट दरवाजा. त्याच्या पुढे इथे बोर्ड सुद्धा लिहिलं आहे, पायऱ्यांचा वापर करा. आणि आपण मित्रांनो फायनली गडावरती एंटर केलंय. पाहू शकता आज आहे 15 ऑगस्ट आणि गडावरती झेंडा सुद्धा फडकवलेला आहे. तर मित्रांनो फायनली आता आपण लोहगडावरती पोहोचलोय. खूप परिश्रमानंतर इथे असे फलक लावलेले आहेत. किल्ले लोहगड, घोड्याचा पागा, लक्ष्मीकोठी, दर्गा. पाहू शकता हे आहे सदर म्हणजे सभागृह. इथे आहे तो आता आपण पुढे गड दर्शनासाठी जात आहोत. पाहू शकता हा आहे. आपण आता पुढे आल्यानंतर पाठीमागे पाहू शकता. आपण आता थोडं चढून पुढे आलो. हा पाठीमागचा व्ह्यू आहे. कंटिन्यू पेच नसतात, पण सुट्टीच्या दिवशी असा छत्रपती शिवाजी महाराजांचा एकतरी किल्ला पाहावला मिळेल याचा प्रयत्न करत असतो. आज समर्थ कृपेने आज हा किल्ला आपल्याला पाहायला मिळाला. आज तुम्हाला मी दाखवतोय. पाहू शकता आपल्याला अजून खूप पुढे फिरायचं आहे. इथे पाठीमागे टाके आहेत आणि खूप क्लीन केलेले आहेत. पाणी पिऊ शकतो यामध्ये. गडाच्या वरती पाहू शकता इथे महादेव मंदिर आहे. आता सध्या पब्लिक जास्त असल्यामुळे लाईन लागली आहे. पाहू शकता आपण दर्शन वगैरे घेऊ आणि मग पूर्ण गड पाहण्यासाठी जायचं आहे.
आता आपण महादेव मंदिराचं दर्शन वगैरे घेऊन पुढे होऊ शकता. पाठीमागे इथे आहे त्र्यंबक तलाव. असं आहे इथे त्र्यंबक तलाव. अगदी महादेव मंदिराच्या साईडलाच असं एक त्र्यंबक तलाव म्हणून आहे. पाणी शुद्ध आहे, ज्या आधी क्लीन केलेलं आहे त्यामुळे एकदम पाणी शुद्ध आहे. तसेच गडावरती पोलीस दल सुद्धा तैनात आहे, पाहू शकता. आणि हे आहे इथे पाठीमागे त्र्यंबक तलाव. खरंच आपण जेव्हा महाराजांच्या गडावरती येतो खरंच मन प्रसन्न होऊन जातं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हे गड कसे असतील याचा एक आपण अंदाज पण लावू शकतो. आज ह्या गडांची नाही का तरतुदी झाली पाहिजे होती, पण आपल्या ह्या गव्हर्नमेंटच्या हातात आहे, पण काय ते काय लक्ष देत नाही. पण आपण जेव्हा गडावरती येतो ना तेव्हा जी काय वेगळीच फील आहे, पाहू शकतो. ते बघा खरंच अप्रतिम ते आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं. सगार वारा पावसाने पण आपल्याला बरीचशी साथ दिली आहे. बघायला गेलं तर गड खूपच मोठा आहे, फिरायला एक दिवस सुद्धा पुरणार नाही आपल्याला. प्रयत्न करू आपण एवढं जास्तीत जास्त फिरण्याचा, कारण जाताना ते वॉटरफॉल वगैरे ना खाली, ते वॉटरफॉलला पण आपण जाऊया बरं का. हो हो खूप आपण आता फिरलो मित्रांनो, फोटो तर खूपच काढले. सोबत झेंडा सुद्धा होता आपल्याकडे, त्यामुळे आपण झेंडासोबत सुद्धा आपण फोटो काढले. समोर पण आहे, पाहू शकता. हा पाठीमागे व्ह्यू बघा. अगं बाई आपण जो मित्रांनो पाहत होतो कडा म्हणून, तो आहे विंचू कडा. पाहू शकता इथे बोर्ड सुद्धा लावलेला आहे. आणि आपण तुम्हाला हा आहे पुढे विंचू कडा. पुढे जायला प्रवेश नाही आहे. मित्रांनो पाहू शकता आपल्या या किल्ल्याच्या समोरच विसापूर किल्ला सुद्धा आहे.
मित्रांनो पाहू शकता आपण आता पूर्ण गड फिरून आपण आता हनुमान दरवाजापाशी जात आहोत। तुम्हाला मी दाखवतो। तर मित्रांनो पाहू शकता आपण आता पूर्ण गड फिरून महादेवाच्या मंदिरापाशी आलोय आणि हा वरून असा व्ह्यू आहे। हा आपला हनुमान दरवाजा आहे। पुढे आपला ध्वज फडकत आहे। हे आहे सभागृह। असा हे व्ह्यू आहे। अशा प्रकारे आपला पूर्ण गड फिरून झाला आहे आणि आता आपल्याला गड उतरायचा आहे। पावसाचं वातावरण आणि आता आपण पाहू शकता आपण आता हनुमंत दरवाजाच्या समोर आहोत। चला आता आपल्याला गड उतरायचा आहे खाली। काय अशा प्रकारे मित्रांनो पाहू शकता आपण गड उतरून पायथ्यापाशी आलोय। गड उतरून मित्रांनो आता खाली आलोय। खूप दमाला पण झालाय आणि ताण सुद्धा लागले। आता थोडं सरबत वगैरे पिऊन घेऊ आणि मित्रांनो पाहू शकता दमल्यानंतर थोडं एनर्जीसाठी आता आपण थोडं लिंबू सरबत वगैरे पिऊन घेऊ आणि मग आता आपल्या परतीच्या प्रवासासाठी निघू। पाहू शकता इथे आहे आपली अप्सरा। तर मित्रांनो आता आपल्याला परतीचा प्रवास करायचा आहे। खूप एन्जॉय केली पूर्णपणे गडसुद्धा फिरला। उतरताना काय एवढं वाटलं नाही। खरंच खूप भारी वाटलं। वरती पण खूप भारी वाटलं आणि आता आपण घरी जाणार आहोत। जाता जाता आपल्याला वॉटरफॉल पण मिळणार आहेत। तिथे सुद्धा आपल्याला थोडं नाही का एन्जॉय करायचे आहे। तर आपण भेटू थोड्याच वेळा। तसेच मित्रांनो आपण आता
भाजी धबधब्याच्या इथे आलोय, तुम्हाला मी ते दाखवतो. पाहू शकता, हा आहे भाजी धबधबा, तुम्हाला दाखवतो. इथे आपल्याला एन्जॉय करायचे आहे. पाहू शकता, हा आहे भाजी धबधबा. दर असं तर मित्रांनो, फायनली आता आपण गड वगैरे फिरून घरी आलो आहे. फ्रेश वगैरे झालो आहे. पाहू शकता, बत्ती वगैरे पण लावली आहे. तर याला उशीर झाला, कारण गड फिरून झाल्यानंतर आपण वॉटरफॉलला पण तिथे गेलो. खूप मजा केली. मी तुम्हाला ते सर्व दाखवीन. आता आपल्याला जेवण वगैरे करून घ्यायचं आहे. जेवण वगैरे करून झालं की आपल्याला व्हिडिओ एडिटसुद्धा करायचा आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच वॉचिंग.